जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. नांदेड शहरामध्ये क्लिनिकल लॅब या लोकांना नांदेड वाघळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी आपल्याकडे पॅथॉलॉजिस्ट नाही म्हणून तुमची क्लिनिकल लॅब बंद करावी असे एक आदेश काढलेले आहेत. आदेशच नव्हे तर त्यांनी काल 22 लोकांचे क्लिनिकल लॅब बंदही केल्यात. परंतु या क्लिनिकल लॅबचं असं म्हणणं आहे की आम्ही या नियमात बसतच नाही. जे काही फिजिशियन आहेत ते त्यांचे लॅब वेगळे आहे, ते MD लोकांचे असतात, ते त्यांचे वेगळा प्रकार आहे आणि आमचा वेगळा प्रकार आहे. हा जो मेडिकल लाईनमधला जो प्रकार आहे हा आयुक्तांनी सुद्धा समजून न घेता आणि यांच्यातला जो काही फरक आहे समजून न घेता त्यांनी या लोकांवर कारवाई केली. आता आपल्यासोबत या DMLT संघटनेचे अध्यक्ष आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया की याचं नेमकं म्हणजे काय प्रॉब्लेम चालू आहे सध्याला. सर, MD पॅथॉलॉजिस्ट नेमा आणि तुमचे रिपोर्ट करा असं तरी म्हणाले, पण MD पॅथॉलॉजिस्ट मिळालं नाही, त्यांनी काय करायचं नाही का? बरं, आम्ही क्लिनिकल डेटा शीट असं रिपोर्ट देतो, त्याच्यावर ओपिनियन देत नाही, औषधोपचार सुचवत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं ओपिनियन देत नाही. जे दिसतंय ते लिहितो आहे. क्लिनिकल लॅबोरेटरीचं कामच हे आहे आणि अनालिसिस डेटा शीट म्हणजे तेच आहे. परंतु मला एक सांगा की याच्यामध्ये तुमचं जे लायसन्स वगैरे आहे, तुम्हाला जी परवानगी लागते, तुम्हाला जे काही हे लागतं ते महानगरपालिकेच्या अधिकारात काही येतं का? महानगरपालिकेने सुरुवातीच्या काळात कधी काळी एक NOC नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्या असं सूचना केलेल्या होत्या, पण काही नाही घेतलेत, काही नाही, शॉपॅकसारखं झालं ते. मग यांनी आता तुमच्यावर ऑब्जेक्शन कशासाठी घेतलं हे? ते सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेऊन. त्याचं काय आहे? सुप्रीम कोर्टाच्या निकालात असं म्हटलेलं आहे की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं म्हणणं, त्यात निकाल दिलेलाच नाही आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं म्हणणं हे मान्य करून सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की पॅथॉलॉजी रिपोर्ट्स हे काउंटर साईन्ड बाय MD पॅथॉलॉजी ओनली किंवा पोस्ट ग्रॅज्युएटनी करावे. आम्ही क्लिनिकल लॅबोरेटरी चालवतो, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी चालवतच नाही, पण ते ऐकूनच घ्यायला तयार नाहीत. इथंच मुख्य मुद्दा आहे. आपल्यासोबत आणि दुसरे एक सदस्य आहेत, आपण त्यांना विचारूया या प्रकरणाबद्दल. सर, नेमकं म्हणजे याच्यामध्ये असं तुम्हाला म्हणायचं काय की आयुक्तांनी कुठल्याही प्रकारची माहिती न घेता किंवा कुठलाही विचार न करता हे सगळं कारवाई केलेली आहे? आम्ही तसं काही म्हणू शकत नाही. त्यांचे जे पॅथॉलॉजी लॅब म्हणून त्यांनी आमच्यावर कारवाई केली. आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या पॅरामेडिकल लॅब आहेत, पॅरामेडिकल कौन्सिल आमचं महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेलं आहे. जे पॅथॉलॉजिस्ट जे निकाल आला ते पॅथॉलॉजिस्टसाठी आहे. जे पॅथॉलॉजी लॅब म्हणून चालवत असेल, तिथं पॅथॉलॉजी नसेल तर त्यांनी जरूर कारवाई करावी. आमच्या क्लिनिकल लॅबोरेटरी आहेत, आम्ही पॅरामेडिकल कौन्सिल अंडर येतो, आम्ही आमच्या लॅब DMLT वाले चालू शकतो. आणि आमच्याचसारखे BSc DMLT वाले PSC, ग्रामीण रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल, आपल्या आयुर्वेदिक कॉलेजला, महाराष्ट्र एड्स कंट्रोलला, TB कंट्रोलला, इतके जे भाऊ आमचे आहेत ते तिथं काम करतात, त्यांचं तिथं रिपोर्ट चालतो. हां हां, ते पॅथॉलॉजिस्ट म्हणजे रोग निदान करतात, आम्ही रोग निदान करत नाही. आम्ही तुमचं रक्त घेतलं तर ॲनालिसिस करतो. HB किती आहे? 10 ग्रॅम. आम्ही त्याला तुमचा सिव्हिअर ॲनिमिया आहे, त्याला कोणता हे आहे असं काही देत नाही. आम्ही फक्त हिमोग्लोबिन किती आहे तर 10 ग्रॅम आहे. शुगरचं सांगितलं तर शुगर कोणी आमच्याकडे पाठवलं तर आम्ही त्याचं 98-97 रिडिंग देतो. त्यांना हायपर हे झालेलं आहे तसं आम्ही काही निदान करत नाही. डायबिटिक आहे, नॉन डायबिटिक आहे असं काही निदान करत नाही. हे पॅथॉलॉजिस्ट करतात. कॅन्सरचं निदान तेच करतात. ते पॅथॉलॉजिस्ट म्हणजे रोग निदान करणार आहे. आम्ही फक्त ॲनालिसिस शीट करतो आणि तितक्या टेस्ट आम्ही करतच नाही. आमच्याकडे हेमॅटॉलॉजी, सिरोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री जे आम्हाला शिकवलेलं आहे तितकंच आम्ही करतो. त्याची रिझल्ट शीट देतो, म्हणजे त्याचं डायग्नोसिस करत नाही त्याचे. आता आपण ऐकलेलं आहात की यांच्या आणि क्लिनिकल लॅब आणि पॅथॉलॉजी लॅब यामध्ये फार मोठा डिफरन्स आहे आणि त्याचे नियम आणि यांचे नियम या नियमामध्ये सुद्धा फार मोठा डिफरन्स आहे. आणि या डिफरन्सचाच अभ्यास न करता किंवा त्याची माहिती न घेता आयुक्तांनी कारवाई केली असं यांचं म्हणणं आहे. पाहूयात पुढल्या काळामध्ये यांना कुठला न्याय मिळेल. मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूज लाईव्हसाठी. जय भीम. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. भेटू लगेच. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी 99 21 69 49 32 या नंबरवर कॉल करा.